नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वीची स्कॉलरशिप परीक्षा झाली। त्यामध्ये तुम्ही ए बी सी डी असे 4 वेगवेगळे प्रश्नसंच सोडवले। सर्वांमध्ये प्रश्न एकसारखेच असतात, फक्त प्रश्नांचा क्रम खालीवर असतो। तर आज आपण गणिताचे प्रश्नांची उत्तरं काय आहेत ही संभाव्य उत्तर आपण पाहणार आहोत। आपण प्रश्नसंच सी मध्ये पाहतोय। तर आता गणिताची प्रश्नांची उत्तर काय आहेत, पर्याय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया। तर आता सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 26 आहे सी या प्रश्नसंचातील। हेच प्रश्न दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत वेगळ्या क्रमाला असतील। बघा, हा प्रश्न आहे, मोहितने यंत्र किती रुपयाला घेतले असेल। तर आता ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 आहे, म्हणजे 10 लाख रुपये। त्यानंतर हा जो प्रश्न आहे, त्रिपदीचा अवयव खालीलपैकी कोणते। तर यामध्ये त्रिपदीचे अवयव पर्याय क्रमांक 4 म्हणजेच a - b - 20 गुणिले a - b + 3 हा पर्यायाचा बरोबर आहे। त्यानंतर 3x + 7 मध्ये x ही समसंख्या आहे, तर x या संख्येचा वर्ग खालीलपैकी कोणती संख्या असेल। तर x चा वर्ग विषम संख्या असेल, पर्याय क्रमांक 1। यानंतर अब्दुलचं उदाहरण आहे, पहा, याच्यामध्ये a आणि b या गावामधील अंतर विचारले। तर ह्या a आणि b या गावामधील अंतर आहे 150 किलोमीटर। त्यानंतर बादलीची धारकता 10 लिटर आणि त्यात किती बाटल्या ओताव्या लागतील। बाटलीची धारकता आहे 1.25 लिटर, तर अशा 8 बाटल्या ओताव्या लागतील, तेव्हा 10 लिटर पाणी होईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे याचं उत्तर। त्याच्यानंतर पहा, पुढचा प्रश्न आहे, एका कोणाच्या कोटिकोणाचा पूरक कोण 108 अंश आहे, तर कोणाचं माप काढा। तर ह्या कोणाचं माप काढल्यानंतर 18 अंश उत्तर येते, म्हणजे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर हा चौरसाचा कर्ण 12 सेमी, प्रत्येक बाजू किती काढायची, तर बाजू आहे कर्ण भागिले वर्गमुळात 2 म्हणजेच 6 वर्गमुळात 2 असं याचं उत्तर येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 येईल। त्यानंतर तुम्हाला इथं 0.3 चा वर्ग अधिक 0.1 चा वर्ग वजा 0.2 चा वर्ग आहे, याचं उत्तर 2 अचूक पर्याय शोधायचे आहेत। तर याचं उत्तर प्रथम येतं 0.06, म्हणजेच हा याचा जर वर्ग केला तर 0.0036 येईल, म्हणजे याचं वर्गमूळ काढलं तर पुन्हा हेच मिळते, म्हणजेच याचे 2 पर्याय कोणते आहेत, तिसरा आणि चौथा पर्याय बरोबर आहे। त्यानंतर तुम्हाला एक वर्तुळ दिले, वर्तुळामध्ये चौरस आहे आणि त्या चौरसाच्या बाहेरचा रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचे आपल्याला। तर वर्तुळाच्या क्षेत्रफळातून चौरस क्षेत्रफळ वजा केलं तर ते क्षेत्रफळ 56 चौरस सेंटीमीटर येते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आहे या प्रश्नाचा। याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, पहा, 3 समांतर रेषा दिल्या, 2 छेदिका दिल्यात आणि आपल्याला AOC कोणाचं माप विचारलं। हा 60 चा व्युत्क्रम 60, हा 35 चा व्युत्क्रम 35 आणि मग AOC म्हणजे 60 + 35 म्हणजेच 95 अंश उत्तर येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 येईल या प्रश्नाचं उत्तर। इथं 4 पर्याय दिले, तर यातली चुकीची विधानं ओळखायची आहेत। तर इथं पहा, किरण आणि रेषा यांची लांबी अमर्याद असते, यांना मध्यबिंदू नसतो, परंतु इथं मध्यबिंदू असतो सांगितले, म्हणजे ही 2 विधानं चुकीची आहेत। मग आता चुकीची विधान असणार पर्याय कोणता, A आणि B, म्हणून पर्याय 1 आणि पर्याय 2 असे याला 2 पर्याय आहेत की जी ही चुकीची विधान आहेत। त्यानंतर 1 + 64 A वर्ग + B वर्ग, याच्यात कोणही राशी जर पूर्ण वर्ग व्हायची असेल तर याच्यामध्ये मधलं पद कोणतं मिळवावं लागेल। तर तुम्हाला माहिती आहे ही कसं काढतो आपण, ह्या दोघांचं वर्गमूळ करून त्याची गुणाकाराची दुप्पट घेतो। तर मग हे अधिक 16AB सुद्धा चालते आणि वजा 16AB सुद्धा चालते। तर 2 पर्याय निवडायचे, म्हणजे ह्याचं उत्तर आहे पर्याय 1 आणि पर्याय 4। त्यानंतर इथं ABC आणि DCB हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप होतील असं विचारले। ह्या बाजूला बाजू आहे, कोणाला कोण, आणि ही सामायिक बाजू आहे, म्हणजे बाजू कोण बाजू, म्हणजेच बाकोबा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप होतील। त्याच्यानंतर पहा, x चे 20% आणि y चे 25% समान आहेत, तर x चे y शी गुणोत्तर काढा। तर हे गुणोत्तर काढल्यानंतर आपल्याला समीकरण मिळेल 20x बरोबर 25y मिळेल, म्हणजेच x/y बरोबर 25/20, 5 ने भागल्यावर 5/4, म्हणजेच 5/4 एवढं हे गुणोत्तर असेल। त्यानंतर इथं आपल्याला 2 पर्याय काढायचे आहेत, पहा, विद्यार्थ्यांच्या वजनाचं मध्यमान काढायचे आहे। तर इथं 20 किलोचे 11 विद्यार्थी, 220 किलो, 21चे 8, 168 किलो आणि 22चा 1 असे 22 असं एकूण 410 किलोग्रॅम आहे 20 विद्यार्थ्यांचं वजन। तर हे 20 ने भागलं की 20.5 येते, 20.5 किलोग्रॅम म्हणजेच 20 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम असे दुसरा आणि चौथा असे 2 पर्याय आहेत याला, 2 आणि पर्याय 4। त्यानंतर इथं आपल्याला चक्रीय चौकोन आहे, त्याचा एक बाह्य कोन दिला आहे, बाह्य कोनाचं माप 95 आहे, तर DABचं माप किती। गुणधर्म आहे, पहा, चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न आंतरकोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो, म्हणजेच हे 2 कोन एकरूप असतात, म्हणून DABचं माप सुद्धा 95 असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2।
त्याच्यानंतर हा एक आयत आहे, या आयतातून एवढा तुकडा कापला तर उरलेल्या थर्माकोलच्या परिमितीत काय होईल असं विचारलं आहे. तर हा तुकडा जरी कापला तरी इथला 5 भाग गेला तरी इथं 5 राहणार आहे, इकडं 2 सेंटीमीटर भाग गेला तरी इथं 2 सेंटीमीटर राहणार आहे, म्हणजे परिमितीत कोणताही बदल होणार नाही, म्हणजेच पर्याय 3 परिमिती तेवढीच राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की यापैकी चुकीचं विधान ओळखायचे आहे. तर यामध्ये तुम्हाला माहीत आहे कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्या असते, हे चुकीचं आहे. कारण जर आपण मूळ संख्या 2 आणि 3 घेतली तर 2 आणि 3ची बेरीज 5 विषम येते, सम येत नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं ठरतंय. म्हणून इथं सी हा पर्याय चुकीचा आहे, म्हणजे सी पर्यायासाठी पर्याय कोणता आहे? तिसरा पर्याय चुकीचा आहे. इथं उत्तर तिसरा पर्याय आहे आणि सी हे उत्तर चुकीचं आहे इथलं. त्यानंतर इथं आपल्याला वायचं माप विचारलं आहे. ही 2 रेषीय जोडीतील कोण ठरवतात? रेषीय जोडीतील कोणाची बेरीज 180 असते. 180 मधून हे 34 वजा केलं तर 146 उरते, म्हणून एक वायचं माप 146 म्हणजे पर्याय 4. त्यानंतर विधानं वाचून 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. तर आता इथं पहा 3 4 भाग जात असेल तर 8ने विभाज्य असतात, हे चुकीचं विधान आहे. परंतु 2 9 विभाज्य असेल तर 18 विभाज्य असतं, हे बरोबर आहे. 6 आणि 10 विभाज्य असणार संख्या 2 विभाज्य हे पण बरोबर, म्हणजे ब आणि क योग्य विधान किंवा बरोबर विधान आहे. म्हणून ब व क योग्य, तसंच अ हे अयोग्य, हे 2 पर्यायाला बरोबर आहेत, पर्याय 1 आणि पर्याय 2. त्यानंतर दंडगोलाचं एकूण पृष्ठफळ आणि गोलाचं पृष्ठफळ समान होण्यासाठी खालीलपैकी कोणती अट द्यायला हवी? जर दंडगोलाचं एकूण आणि गोलाचं पृष्ठफळ हे समान हवं असेल तर आपल्याला दंडगोलाची त्रिज्या आणि उंची ही गोलाच्या त्रिज्या एवढीच असायला हवी असते. असं असेल तर दोघांचं एकूण पृष्ठफळ आणि पृष्ठफळ समान येतं, म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न 47वा पहा काय आहे? फळ विक्रेत्याचा आहे. इथं आपल्याला ह्या फळ विकल्यानंतर केळीचं उदाहरण आहे. व्यवहारात नफा होईल की तोटा होईल आणि किती रुपये होईल? तर या उदाहरणामध्ये हे सोडल्यानंतर 1080 रुपये नफा होणार आहे, म्हणजे ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर इष्टिकाची तिचं उदाहरण आहे. 60 लिटर पाणी एका मिनिटाला पडत असेल तर 108 घनमीटर टाकी अर्धी भरण्यासाठी म्हणजे 54 घनमीटर टाकी भरायला किती वेळ लागेल? तर तो वेळ 15 तास लागणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक आहे 4. त्यानंतर इथं 12% दरानं 30,000 रुपयाचं 1.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचे आहे. हे चक्रवाढ व्याज काढल्यानंतर 5,616 रुपये येते, म्हणजे पर्याय क्रमांक आहे याचा 4. आता इथं एक अंकी मूळ संख्या घ्यायची आहेत, एकदाच वापरून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायची आहे आणि त्या 2 संख्या तयार केल्या त्यांच्यातला फरक काढायचा आणि फरकाला या 4पैकी कोणत्या संख्येनं भाग जाणार नाही विचारले. तो फरक काढल्यानंतर त्या संख्येला 3, 5, 9ने भाग जातो, पण 7ने भाग जात नाही, म्हणून याचा पर्याय आहे 4. पायथागोरसचं त्रिकूट कोणतं नाही हे ओळखायचे आहे. पहिलं, दुसरं, तिसरं ही 3 पायथागोरसची त्रिकूट आहेत, परंतु 4था पर्याय पायथागोरसचं त्रिकूट नाही, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 52वा प्रश्न बघा. वजा 119/13 ही परिमेय संख्या ज्या 2 पूर्णांकांच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकांचा गुणाकार किती? 119ला 13 भागलं तर वजा 9 पॉईंट काहीतरी येते, म्हणजेच ही संख्या वजा 9 आणि वजा 10च्या दरम्यान आहे. या दोघांचा गुणाकार 9 10 90 आणि वजा वजा अधिक म्हणजे 90 हा त्या दोघांचा गुणाकार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. यानंतर इथं आपल्याला हे उदाहरण सोडवलं की याचं उत्तर 170 येतं, पर्याय क्रमांक 4. पुन्हा रिक्षावाल्यांना 7 रुपये सुट्टी द्यायचे आहेत. 1, 2 आणि 5ची सुट्टी नाणी आहेत भरपूर. किती प्रकार देता येतील? तर असं जर आपण तुम्ही पाहिलं तर हे एकूण 6 प्रकारे हे सुट्टी पैसे आपल्याला देता येतील की जेणेकरून त्याची बेरीज 7 रुपये होईल, म्हणून याचा पर्याय आहे पहिला. परत ही रिया आणि तिच्या मैत्रिणींची सरासरी 24 दिली, वयांची सरासरी म्हणजे प्रत्येकीचं वय सरासरी 24 आहे. त्या पद्धतीने हे सोडवल्यानंतर आपल्याला यमची जी किंमत आहे ती समीकरण सोडल्यानंतर 8 मिळते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मिळतोय. त्यानंतर इथं नाटकाच्या तिकिटांची किंमत 25% वाढल्यामुळं खप 15% झाला तर उत्पन्नात वाढ होईल का घट होईल? तर असं उदाहरणामध्ये हे सोडवल्यानंतर उदाहरण इथं उत्पन्नात वाढ होणार आहे आणि ती 6.25% एवढी वाढ होणार आहे, म्हणजे 6.25% वाढ होणार आहे. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण पहा. ए घन वजा 8b घनचे अवयव कोणते? म्हणजे थोडक्यात एचा घन वजा 2bचा घन असं ए घन वजा b घनचे अवयव पाडले तर ते अवयव येतील ए वजा 2b आणि ए वर्ग अधिक 2ab अधिक 4bचा वर्ग. त्यानंतर इष्टिकाची तिची लांबी रुंदी उंची LBH असेल तर LB, BH आणि HLच्या किमती दिले, त्यावरून ठोकळ्याचं घनफळ म्हणजेच LBHची किंमत काढायची आहे. तर ते सोडवल्यानंतर उदाहरण 240 घन सेमी म्हणजेच पर्याय दुसरा
असं उत्तर आपलं येत आहे. त्यानंतर हे समीकरण सोडवायचे आहे. समीकरण सोडवलं तर तिरकस गुणाकार करून आपण पुन्हा 10 तिकडं नेलं, परत हे सोडवलं तर इथं एक्सची किंमत येते 0 म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर इथं काय केलं बघा, आपल्याला त्रिकोण ABCची परिमिती काढायची. त्यासाठी अगोदर त्रिकोण ABCच्या बाजू शोधाव्या लागतील. म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या पहिल्यांदा निघेल. त्रिज्या निघाली की AO CO आणि BC मिळणार आहे. त्यानंतर कर्ण पायथागोरसनं आपण AB काढू शकतो आणि ती काढून सगळ्यांची बेरीज केली की आपल्याला उत्तर मिळते 42 अधिक 14 कर्निस्थ 3 किंवा 14 वर्गमुळात 3 एकक म्हणजे पर्याय पहिला. त्यानंतर एक्सचा 5वा घात वजा 4 भोवती सहगुणक रूप लिहायचे आहे. म्हणजेच आता हे इथं येईल 5वा घात 4 तिसरा दुसरा 1वा आणि 0वा घात, हे त्याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे 61व्या उदाहरणाचं. त्यानंतर 62 उदाहरण पहा. याच्यामध्ये सुरेशरावांनी एक वस्तू 1962 रुपयास विकली आणि 9% नफा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत किती हे सोडवल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर 1800 रुपये मिळते म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर यम व्यस्त चलन आहे n बरोबर, तर यमची 30 असेल आणि एनची 5 किंमत असेल तर समीकरण लिहा. तुम्हाला माहिती आहे व्यस्त चलनामध्ये गुणाकार समान असतो, म्हणजेच 30 5 150 असं येईल. आणि मग हे समीकरण तयार केल्यानंतर तुम्हाला MN बरोबर 150 असं तुम्हाला समीकरण मिळेल चलनाचं, म्हणजे पर्याय दुसरा. यानंतर या त्रिकोणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पी कोणाचं माप काढायचे आहे. इथं हे 130 आहे म्हणजे 180 घेण्यासाठी ह्या दोघांची बेरीज किती असणार आहे 50. मग इथं 50 आहे म्हणजे इथं 1ची दुप्पट y दुप्पट 50ची दुप्पट 100 येईल. म्हणजे जर ही 100 बेरीज वजा केली 180तून तर पीचं माप राहील 80 अंश म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा इथं शेतकऱ्यास कृषीपंप छापील किमतीवर 12% सूट मिळाल्यानंतर तो 6700 रुपयाला मिळतो, तर त्याची छापील किंमत किती हे उदाहरण सोडवल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर 7500 रुपये मिळेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आहे याचं उत्तर. यानंतर आलेखावरचं उदाहरण आहे. या आलेखाचा पहिल्यांदा तुम्हाला प्रकार विचारला आहे, तर हा प्रकार कोणता आहे, विभाजित स्तंभालेख. नंतर खरेदीचं आणि विक्रीचं गुणोत्तर काढायचे आहे. तर पहिल्यांदा खरेदीची बेरीज करायची, पुन्हा विक्रीची बेरीज करायची आणि त्यांचा भागाकार केला आणि संक्षिप्त रूप दिलं तर ते 13/10 म्हणजे 13/10 उत्तर येते, म्हणजे हा पर्याय क्रमांक 3 आहे याचा. त्यानंतर इथं हे उदाहरण सोडवायचे आहे. आपल्या इथं आधीच्या ऐवजी वजा केलं तर a वजा b येईल आणि 1/a वजा b वजा 1/a वजा b केलं तर याचं उत्तर 0 येईल, पर्याय 4 येईल. 2 सहमूळ संख्यांचा लसावी 910 आणि त्यांची बेरीज 83 आहे, तर 2 संख्येमधील फरक किती. सहमूळ संख्यांचा मासावी 1 असतो आणि लसावी गुणाकार एवढा असतो. आणि मग इथं आपल्याला थोडक्यात 2 संख्यांचा गुणाकार 910 आणि बेरीज 83 म्हणजे अशा संख्या शोधायच्या आहेत की त्यांचा गुणाकार 910 आणि बेरीज 83 आली पाहिजे. तर अशा 2 संख्या शोधून त्यांची बेरीज केली तर ती बेरीज किती येते, त्यांचा फरक विचारला, तो फरक किती येईल 57 येईल, पर्याय पहिला. त्यानंतर इथं 2 पर्याय निवडायचे आहेत. 2 एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूनं जोडलं तर ते खाली कोणती आकृती तयार येईल. तर उलट्या पद्धतीनं जोडले तर समोरासमोरच्या बाजू समान येऊन काटकोन समोरासमोर येतील आणि मग तो आयत तयार होईल. आणि जर एकरूप बाजू विरुद्ध बाजूने जोडले तर तो पतंग तयार होईल, म्हणजेच इथं पर्याय दुसरा आणि तिसरा बरोबर आहे 70 उदाहरणासाठी. परत यानंतर इथं 60 लिटर दुधात मलईचं प्रमाण 15% आणि 40 लिटर दुधात मलईचं प्रमाण 8% आहे. तर दोन्ही दूध एकत्र केलं म्हणजे 100 लिटर दूध एकत्र केलं तर मलईचं प्रमाण किती होईल, तर इथं 60चं 15% आणि 40चं 8% काढायचं आणि त्यांची बेरीज केली तर तुम्हाला ते उत्तर येईल 12.2% म्हणजे पर्याय दुसरा. त्यानंतर ह्याची किंमत काढायची आहे. 27चं घनमूळ, 36चं वर्गमूळ, 81चं चौथं मूळ, 25चं वर्गमूळ आणि गुणिले 400 हे सगळं काढून सोडवल्यानंतर तुम्हाला उत्तर येईल 0.54 पर्याय तिसरा. त्यानंतर 73वा प्रश्न आहे पहा. एका वर्तुळात विशाल कंसाचं माप संबंधित लघुकंस दुपटीपेक्षा 60 न जास्त आहे, तर विशाल कंसाचं माप किती. लघुकंस x मांडला तर विशाल कंस 2x अधिक 60 असणारा, दोघांची बेरीज 360 म्हणजेच x ची किंमत 100 म्हणजे लघुकंस 100 असेल तर विशाल कंस 260 येणार आहे. त्यानंतर इथं ही बहुपदी दिली आहे. बहुपदीच्या गुणाकाराची कोटी केली तर ह्याची मोठी कोटी आणि ह्याची मोठी कोटी यांची बेरीज एवढी कोटी येणार आहे, 3 आणि 2 5 कोटी येणार आहे याची. आणि खालीलपैकी कोणता गुणाकार गोलाचे घनफळ दर्शवतो. हा गुणाकार केला तर इथं 4/3 पाय r घन असं उत्तर याचं येणार आहे, म्हणजेच गोलाच्या घनफळाचं सूत्र मिळणार आहे पर्याय 2 मध्ये आपल्याला. तर अशा प्रकारे हे 75 प्रश्न गणिताचे आपण सी या प्रश्नसंचातील पाहिले. हेच प्रश्न तुम्हाला A, B आणि D मध्ये पण पाहायला मिळतील, फक्त यांचा क्रम वेगळा असतील. तर तुम्ही ते प्रश्न पाहून तुमची उत्तरे काय आहेत आणि अंदाजे तुम्हाला किती मार्क पडतील हे तुम्ही काढू शकताय. या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.